हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. तर आज आपण भगवद्गीता अध्याय 1 अर्जुन विषाद योगमधला 40वा श्लोक वाचणार आहोत. 40 झालेत, 41वा श्लोक वाचणार आहोत. 40 झालेत वाचून. चला मग सुरू करूया. अगोदर श्लोक वाचते, नंतर शब्दार्थ आणि नंतर त्याचा अर्थ आणि नंतर तात्पर्य. बघा. शंकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च पतन्ति पितरो ह्येषा लुप्तपिंडोदकक्रियाः. आता शब्दार्थ. संकराः म्हणजे अशी अनावश्यक संतती. नरकाय नरक जीवनास कारणीभूत ठरते. एव म्हणजे निश्चित. कुलघ्नानां म्हणजे कुळाचा घात करण्यासाठी. कुलस्य म्हणजे कुळासाठी. च म्हणजे सुद्धा. पतंती म्हणजे पतन पावतात. पितराः म्हणजे पितृगण. ही म्हणजे खचित. येषाम म्हणजे त्यांचे. लुप्त म्हणजे लोप झाल्यामुळे. पिंड म्हणजे पिंड किंवा अन्न अर्पण करणे. उदक म्हणजे आणि पाणी. क्रिया म्हणजे क्रिया. तर आता आपण श्लोकाचा अर्थ वाचूया. अनावश्यक संततीच्या वाढीमुळे कुळासाठी तसेच कुळ परंपरा नष्ट करणाऱ्यांसाठी निश्चितच नरकमय परिस्थिती निर्माण होते. अशा भ्रष्ट कुळातील पूर्वजांचे पतन होते, कारण त्यांना अन्न अथवा पिंड आणि जल अर्पणाची क्रिया पूर्णपणे थांबते. तात्पर्य. सकाम कर्माच्या सकाम कर्माच्या विधिविधानानुसार कुळातील पूर्वजांना ठराविक वेळी जल आणि पिंडदान करणे आवश्यक असते. विष्णुपूजेने ही अर्पण क्रिया सिद्ध होते, कारण श्री विष्णूंना अर्पण केलेला नैवेद्य नंतर प्रसाद म्हणून खाल्ल्याने मनुष्याचा सर्व प्रकारच्या पापकर्मातून उद्धार होतो. कधीकधी विविध प्रकारच्या पापकर्मामुळे पूर्वज दुःख भोगत असतात आणि कधीकधी तर त्यांच्यापैकी काही जण स्थूल भौतिक शरीराची सुद्धा प्राप्ती करू शकत नाहीत आणि यामुळे त्यांना सूक्ष्म शरीरामध्येच भूतपिशाच म्हणून राहणे भाग पडते. म्हणून वंशज जेव्हा प्रसादरूपी अन्न आपल्या पूर्वजांना अर्पण करतात, तेव्हा पूर्वजांची दुःखमय अशा भूतपिशाच योनीतून किंवा कष्टमय जीवनातून मुक्तता होते. अशा प्रकारे आपल्या पूर्वजांना सहाय्य करणे ही वंशपरंपरा असते. भक्ती मार्गाचा अवलंब न करणाऱ्यांना या प्रकारचे कर्मकांड करणे अत्यावश्यक असते. जो भक्ती मार्गाशी संलग्न आहे त्याला अशा प्रकारचे कर्मकांड करण्याची आवश्यकता नाही. केवळ भक्तिमय सेवा करून एखादा शेकडो आणि सहस्रो पूर्वजांची सर्व प्रकारच्या कष्टातून मुक्तता करू शकतो. श्रीमद्भागवतात 11
हे काहीतरी आहे 11.5.41 सांगण्यात आले आहे. हे काहीतरी असणार ते काय श्लोक वगैरे काहीतरी. तर देववर्षी भूताप्त नृणा पितॄणा न किंकरो नायमृणी च राजन सर्वात्मना यः शरण्यं गतो मुकुंदं परिहृत्य कर्तम. ज्याने सर्व प्रकारच्या बंधनांचा त्याग करून मोक्षदात्या श्री मुकुंद यांच्या चरणकमलांचा आश्रय घेतला आहे आणि पूर्ण प्रामाणिकपणे आणि गांभीर्याने भक्ती मार्गाचा अंगीकार केला आहे, त्याच्यावर देवी देवता, ऋषीमुनी, इतर जीव, कुटुंबातील सदस्य, मानवता आणि पूर्वज यांच्या संबंधीची कोणतीही कर्तव्ये किंवा ऋणे फेडण्याची बंधने राहत नाहीत. पुरुषोत्तम श्री भगवान यांची प्रेममयी सेवेद्वारे भक्ती केल्याने अशा सर्व कर्तव्यांची आपोआपच पूर्तता होते. तर आपला 41 श्लोक झाले. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.